चिरनेरमधील परसदारातील कुक्कुट पक्ष्यांमध्ये एव्हियन इन्फ्लुएन्झा अर्थात बर्ड फ्लू या रोगाचे विषाणू आढळले असल्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 1 किलोमीटरपर्यंतचा परिसर बाधित क्षेत्र आणि 1 ते 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे। चिरनेरमध्ये कुक्कुट पक्ष्यांमध्ये मरतूर आढळल्याने रोग निदानासाठी नमुने पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी रोग अन्वेषण विभागाकडे पाठवण्यात आले होते। तेथून हे नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत मध्य प्रदेशातील भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते। या प्रयोगशाळेने कुक्कुट पक्षातील मरतूक एव्हियन इन्फ्लुएन्झा अर्थात बर्ड फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे। बर्ड फ्लू हा आजार मानवात संक्रमित होऊ शकणारा असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी चिरनेर तालुक्यातील बाधित क्षेत्रापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या परिसर बाधित क्षेत्र आणि 1 ते 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे। बाधित क्षेत्रातील निरोगी दिसणारे पाळीव पक्षी, पक्ष्यांचे मांस, अंडी, विष्ठा, तूस, भुसा हे शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। बाधित क्षेत्रातून मृत आणि जिवंत पक्षी, खाद्य, मांस, विष्ठा उपकरणांची वाहतूक करण्यास 9 फेब्रुवारीपर्यंत मनाई करण्यात आली आहे। बर्ड फ्लू या रोगाचे विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन, आरोग्य, महसूल, ग्रामविकास, पोलीस, वन विभाग, परिवहन विभागांच्या समन्वयाने बाधित क्षेत्रात कृती आराखड्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे। रोगस्थिती नियंत्रणात असून कुक्कुट व्यावसायिक आणि नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे।